Hello students, good afternoon to all of you. माझे कदाचित तुम्ही व्हिडिओ सगळे बघत असाल. मॅथमॅटिकल मेथड नावाचा जो टॉपिक आहे, ओके, त्याचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल. होप यू मे हॅव ऑब्झर्व्ड ऑल द लेक्चर्स ऑफ द मॅथमॅटिकल मेथड्स. मला जरा सांगा, कुठपर्यंत मॅथमॅटिकल मेथड्सचे व्हिडिओ कुठपर्यंत आलेत? नंबर कॅन यू टेल मी? 4, 5. ओके, म्हणजे जस्ट अजून तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये आहात. 16, 22, 12. हे बघा, मॅथमॅटिकल मेथड्सचे जे आहेत कंप्लीट 30 व्हिडिओज. ओके, म्हणजे काही स्टुडंटनी, सम ऑफ द स्टुडंट हॅव कंप्लीटेड दिस टॉपिक बट सम आर स्टिल लॅगिंग. तर लक्षात घ्या, कुठेही लॅगिंग पडू नका. ओके, आपको कहीं पर भी पीछे नहीं रहना है, हमेशा विद द अदर स्टूडेंट रहना है या फिर उनके आगे ही हमेशा रहना है, ये ध्यान में रखिए. ठीक है. सो टुडे वी आर, मतलब एवरी वीक क्या रहेगा, हमारा एक डाउट सेशन रहेगा. ओके, मी दोन्ही लँग्वेज वापरतो, कुठली तुम्हाला सुटेबल वाटते बघा, मराठी एज वेल एज हिंदी और इंग्लिश. ओके, ऑल द लँग्वेजेस आय कॅन यूज, पण कम्युनिकेशन साठी जे कम्फर्टेबल असेल ते आपण यूज करूया. आज आपल्याला मोस्टली डिस्कशन करायचं आहे. ओके, व्हॉट इज फिजिक्स, what are the different types of exams related to the physics, how to prepare for the physics, what is the study material that should use, okay, and the doubts related to the topic that you are going through. Okay, म्हणजे जे काही डाऊट असतील ते डाऊट देखील आपल्याला सॉल्व करायचे. तर सुरुवात कुठून करूया, तुम्ही जरा सांगा आता, कहां से चालू करना है? मतलब डाउट पहले लेना है, डाउट पहले लेना है कि पहले फिजिक्स का मैं इंट्रोडक्शन दे दूं, इंफॉर्मेशन दे दूं पहले? आप बताइए. अगर पहले किसी का डाउट है तो, क्योंकि देखिए आज शायद आपको बताया होगा कि एवरी वीक मेरा एक लेक्चर आप पर रहेगा. आपको बताया ना, दोनों लँग्वेज में यूज करूंगा, मराठी, मतलब मराठी आणि हिंदी दोन्ही वापरतो, काही प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. तर प्रत्येक वीकला एक फिजिक्सचं माझं लेक्चर असणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय करायचे आहेत, डाऊट्स विचारायचे आहेत. मला कुठले डाऊट्स विचारायचे आहेत? तुम्हाला जे व्हिडिओ सेंड केले जातात ना, त्या व्हिडिओ मध्ये कुठला डाऊट असेल किंवा तुम्ही एखाद्या बुक मधलं प्रिपरेशन करत असाल, अगर किसी बुक का प्रिपरेशन कर रहे हैं तो उस बुक में से अगर कुछ डाऊट है, ओके, त्या बुक मधला काही डाऊट असला तर तुम्ही विचारू शकता, नो प्रॉब्लेम. ओके, आय एम व्हेरी फ्रेंडली विथ द स्टुडंट्स, रिमेंबर दिस थिंग. ओके, मी कधीही कुणाला रागवणार नाही, कारण स्टडी ही अशी गोष्ट आहे की जी आतून यावी लागते, दुसऱ्यांना सांगून काहीही होत नाहीये, लक्षात घ्या. ओके, सम ऑफ द स्टुडंट परफॉर्म व्हेरी वेल, सम डझंट. डिफरन्स इज दॅट डिफरन्स इज ओनली इन द स्टडी. ओके, सेल्फ स्टडी कसा करतात त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. नेहमी लक्षात ठेवा. ओके, नेहमी लक्षात ठेवा, टीचिंग पेक्षा ही सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट काय आहे, सेल्फ स्टडी किती तुम्ही करताय हे जास्त महत्वाचं आहे. ठीक आहे. So let's start with this lecture with the introduction, my introduction. Okay, so myself DA, myself DA Chowgule sir, in short DC sir. Okay, so most of the students call me as DC sir. Myself DA Chowgule sir, and I am teaching this physics subject from NEET and मेंस पॉइंट ऑफ व्यू मोस्टली. ओके, सीईटी तो उसमें ऑटोमेटिकली आ जाएगा. ओके, नीट एंड मेंस पॉइंट ऑफ व्यू फ्रॉम लास्ट 15 years. ओके, फ्रॉम लास्ट 15 years आई एम टीचिंग दिस सब्जेक्ट. ओके, सो आई कैन टीच एवरीथिंग इन द फिजिक्स. ओके, मतलब फिजिक्स में जो टोटल 30 टॉपिक्स है ना, टोटल जे 30 टॉपिक आहेत, 30 टॉपिक्स, त्या 30 टॉपिक मधला कुठलाही क्वेश्चन कधीही तुम्ही माझ्याकडे घेऊन आला तर मी त्याचा आन्सर देऊ शकेन. ओके, एवढा मला माझा कॉन्फिडन्स आहे आणि तेवढं माझं प्रिपरेशन आहे, बिकॉज आय एम टीचिंग दिस सब्जेक्ट सिन्स लास्ट 30 years, सॉरी 15 years. ओके, लास्ट 15 वर्षापासून हा सब्जेक्ट मी शिकवतोय, लक्षात घ्या. सो ऑटोमॅटिकली तुम्हाला माहित आहे, एखादी गोष्ट रिपीट केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याच्यावर चांगल्या प्रकारे कॉम्पिटन्सी येते, लक्षात घ्या. ठीक आहे. सो फिजिक्स 1 असू दे, फिजिक्स 2 असू दे, ओके,
कुठलाही सेक्शन मधला कुठलाही टॉपिक त्याच्यातला कुठलाही क्वेश्चन जरी विचारला तरी तुम्ही मला त्या संदर्भात त्याचं मी आन्सर तुम्हाला सॅटिस्फॅक्टरली देऊ शकेन. ठीक आहे. तर आज थोडस आपल्या या लेक्चरचा मुद्दा काय आहे लक्षात घ्या. तर तुमच्या पहिली गोष्ट म्हणजे काय डाऊट असतील ते डाऊट्स आपण सॉल्व्ह करूया. आणि एकदा डाऊट संपले की फिजिक्स म्हणजे नेमकं काय, हाऊ टू प्रिपेअर फॉर दी बोर्ड एक्झामिनेशन, हाऊ टू प्रिपेअर फॉर दी नीट और मेन्स एक्झाम और द सीईटी एक्झाम. ओके, हाऊ मच इज द वेटेज फॉर ऑल दिस थिंग्स. ओके, हा सगळा पार्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. हा, आता इथं एक क्वेश्चन आहे, सर वी हॅव टू राइट नोट ऑफ युअर वीडियोज. यस, जे काय वीडियो तुम्ही बघताय, जो भी वीडियोस आप देख रहे हैं ना, उसका नोट्स निकालिए. जो भी मैंने वीडियो में पढ़ा है ना, वो नोटबुक पर लिख के लीजिए, क्योंकि हर टाइम आप वीडियो पर रिवीजन नहीं कर सकते. ओके, ते नोटबुक वर व्यवस्थित लिहा आणि नोटबुक वर पुन्हा पुन्हा रिवाइज करा. वैभव कदम का एक क्वेश्चन है, व्हाट इज द टेंसर क्वांटिटी. ओके, सो टेंसर का मैं एक्सप्लेनेशन करता हूं. देखिए, व्हाट इज टेंसर. ओके, तर टेन्सर स्टडी करण्यासाठी तुम्हाला स्केलर आणि वेक्टर अगोदर माहिती पाहिजे. व्हॉट डू यू मीन बाय स्केलर? द क्वांटिटी व्हिच कॅन बी कंप्लीटली डिफाइंड बाय मॅग्निट्यूड अलोन इज कॉल्ड एज स्केलर क्वांटिटी. जी क्वांटिटी कंप्लीटली डिफाइन करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड सफिशिएंट असते, ओके, उसको क्या बोलते हैं हम? स्केलर क्वांटिटी बोलते हैं. ठीक है. एंड द क्वांटिटी व्हिच नीड्स बोथ मॅग्निट्यूड एंड डायरेक्शन फॉर इट्स कंप्लीट डिस्क्रिप्शन and which obeys the laws of vector algebra, that is called as vector quantity. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते आणि वेक्टर अल्जेब्राचे रूल्स जी क्वांटिटी ओबे करते, वेक्टर अल्जेब्रा जी वेक्टर अल्जेब्राचे लॉज जी क्वांटिटी ओबे करते ना, त्याला आपण काय म्हणतो? वेक्टर म्हणतो. आणि तिसरी जी क्वांटिटी आहे ना, ती टेन्सर क्वांटिटी आहे. नाउ you will find that there are some physical quantities. मी टेन्सरची इन्फॉर्मेशन सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या. टेन्सरची इन्फॉर्मेशन काय बघा. there are some physical quantities which has magnitude, okay, as well as direction, but doesn't obey laws of vector algebra. Such quantities are called as tensor quantities. Okay, बघा, टेन्सर पुन्हा एकदा सांगतोय, ज्यांना समजलेलं नाही त्यांना किमान आता तरी समजेल अशी अपेक्षा आहे. अशी फिजिकल क्वांटिटी बघा, मी काय सांगतोय, अशी फिजिकल क्वांटिटी की ज्याला मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन पण असते, परंतु लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा उभे करत नाही. ओके, लॉज ऑफ वेक्टर अल्जेब्रा उभे करत नाही, त्याला टेन्सर म्हणायचं. आता याचा नेमका मीनिंग काय होतं, एक एक्झाम्पल देऊन सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक करंट. ओके, इलेक्ट्रिक करंट. आता लक्षात घ्या, इलेक्ट्रिक करंट जे आहे त्याला मॅग्निट्यूड असते. फॉर एक्झाम्पल, करंट इज 5 एम्पियर, 10 एम्पियर, 6 एम्पियर, 7 एम्पियर. ओके, इन दिस वे करंट इज डिफाइंड. ओके, त्याला मॅग्निट्यूड असणार आहे. करंटला डायरेक्शन पण असते, माहिती आहे ना, करंटची डायरेक्शन देखील असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अ सर्किट, दिस इज अ रेजिस्टन्स, अँड सपोज हियर देयर इज अ बॅटरी लाइक दिस. ओके, हा एक रेजिस्टन्स आहे आणि इथे एक बॅटरी आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड एज पॉजिटिव टर्मिनल, दिस इज कॉल्ड एज नेगेटिव टर्मिनल. यहाँ पे क्या है? रेजिस्टेंस है. अभी मुझे बताइए करंट कैसे फ्लो होता है? करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉजिटिव टर्मिनल टुवर्ड्स द नेगेटिव टर्मिनल. ये तो आपको पता है. मतलब करंट क्या है? मैग्नीट्यूड है, डायरेक्शन है, लेकिन वो वेक्टर है क्या? नहीं, वेक्टर नहीं है, क्योंकि करंट लॉज ऑफ वेक्टर अलजेब्रा ओबे नहीं करता. अभी लॉज ऑफ वेक्टर अलजेब्रा ओबे नहीं करता, इसका मतलब क्या होता है? देखिए, इसका मतलब क्या होता है. फॉर एग्जांपल, हियर देयर इज वन एग्जांपल बघा रे कसं आहे. सपोज इथं 2 एंपियर करंट आहे. ठीक आहे, जस्ट अ मिनिट. Suppose here there is a 2 ampere current, 3 ampere current, here there is a 4 ampere current. Okay, बघा आता या जंक्शनला जरासा विचार करा. इकडून 3 ampere करंट येतोय, बरोबर, इकडून 4 ampere करंट येतोय, बरोबर. मग इथून पुढे किती करंट जाणार सांगू शकताय तुम्ही? किती करंट जाणार? किती करंट जाणार? 3 + 4 7 ampere करंट जाणार. इकडून 3 एंपियर आला रे, इकडून 4 एंपियर आला. 3 + 4 किती होणार? 7 एंपियर करंट पुढे जाणार ना. म्हणजे काय झालं? इथं अल्जेब्रिक ऍडिशन झालं.
परंतु वेक्टर क्वांटिटीला लक्षात घ्या, समजा एक 3 न्यूटन हा एक फोर्स असेल, 4 न्यूटन हा एक फोर्स असेल, ठीक आहे, तर याचा रिझल्टंट 7 न्यूटन येईलच असं नाहीये, लक्षात घ्या. त्याच्यासाठी काय करावं लागतं, याची वेक्टर ऍडिशन करावी लागते, डायरेक्शन कन्सिडर करून ऍडिशन करावी लागते. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवा, पुन्हा एकदा सांगतो बघा, असं लक्षात ठेवा की ज्याला मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते आणि ज्याची अल्जेब्रिक ऍडिशन डायरेक्टली होते, म्हणजे डायरेक्शन कन्सिडर करून सम करावी लागत नाही. 3 + 4 = 7च नेहमी येते, लक्षात घ्या. हे बघा, वेक्टर मध्ये कसं होतं लक्षात घ्या, अनेक एक्झाम्पल देतो. वेक्टर मध्ये कसं होतंय, 3 न्यूटन फोर्स आणि 4 न्यूटन फोर्स, जर तुम्ही सगळे व्हिडिओ जवळपास बघितलेले असतील तर बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असेल, 3 न्यूटन फोर्स अँड 4 न्यूटन फोर्स हा किती व्हॅल्यू येऊ शकते, 1 न्यूटन पासून 7 न्यूटन पर्यंत कितीही व्हॅल्यू येऊ शकते, बरोबर आहे का. 3 न्यूटन अँड 4 न्यूटन फोर्स एखाद्या बॉडीवर जर अप्लाय केला तर याचा रिझल्टंट किती येणार आहे, फ्रॉम 1 न्यूटन टू 7 न्यूटन कितीही येऊ शकतं, बिकॉज फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि 1 न्यूटन टू 7 न्यूटन कसं काय येणार, परत पाहिजे तर एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल, फ्रॉम लेफ्ट हँड साइड a force of 3 न्यूटन is applied, from the right hand side force of 4 न्यूटन is suppose applied. if these two forces are in opposite in direction, हे दोन फोर्सेस अपोजिट डायरेक्शन मध्ये असतील तर काय करणार, 4 न्यूटन 3 न्यूटनला कम्प्लिटली कॅन्सल करणार आणि 1 न्यूटनचा फोर्स शिल्लक राहणार, म्हणजे इथे रिझल्टंट किती आला, 1 न्यूटन आला. सपोज 3 न्यूटन इकडून फोर्स लावला, इकडून 4 न्यूटन फोर्स लावला, ओके, दोन्ही फोर्सेस सेम डायरेक्शन आले, म्हणजे किती झाला, टोटल फोर्स या बॉडीवर किती येणार आता, 7 न्यूटन येणार रिझल्टंट. म्हणजे वेक्टरला काय करावं लागतं, डायरेक्शन बघून त्यांची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं, म्हणजे रिझल्टंट कसा काढायचा ते ठरतं. ओके, आणि इथं 3 + 4 हे 7 एम्पियरच येतं. 3 + 4 1 to 7 एम्पियर मधला आन्सर येत नाही करंटच्या बाबतीत. ओके, टेन्सरचं मी जे एक्झाम्पल सांगितलं ते लक्षात आलं, येते का बघा, पुन्हा एकदा सांगतोय. टेन्सर म्हणजे काय, द क्वांटिटी विच हॅज मॅग्निट्यूड, विच हॅज डायरेक्शन, ज्याला मॅग्निट्यूड असते, डायरेक्शन असते आणि ज्याची डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन होते, वेक्टर ऍडिशन करावी लागत नाही, डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन होते. म्हणजे 3 + 4 नेहमी 7च येणार, 4 + 4 नेहमी 8च येणार, 10 + 12 22 येणार, दुसरी व्हॅल्यूच येणार नाही, लक्षात घ्या. असं जर असेल ना तर त्याला टेन्सर म्हणायचं. असे टेन्सर कुठल्या कुठल्या एक एक्झाम्पल देतो. इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर, इलेक्ट्रिक करंट इज अ टेन्सर. आफ्टर दॅट मोमेंट ऑफ इनर्शिया नावाची एक फिजिकल क्वांटिटी आहे, इट इज टेन्सर. ओके, समजलं का. त्याच्यानंतर स्ट्रेस इज अ फिजिकल क्वांटिटी विच इज ऑल्सो टेन्सर. ओके, सो देर आर डिफरंट फिजिकल क्वांटिटीज विच आर टेन्सर. म्हणजे डायरेक्शन दिसली, लक्षात घ्या, मॅग्निट्यूड डायरेक्शन दोन्ही गोष्टी असतील. ओके, म्हणजे पुन्हा एकदा बघा, हा डेन्सिटी इज ऑल्सो टेन्सर. बघा, एखाद्या फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही गोष्टी असतील तर ती वेक्टर पण असू शकते किंवा टेन्सर पण असू शकते. आता ती वेक्टर असणार का टेन्सर असणार कसं ठरवायचं, तिथं डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन होत असेल तर त्याला टेन्सर म्हणायचं आणि डायरेक्ट अल्जेब्रिक ऍडिशन होत नसेल तर त्याला वेक्टर म्हणायचं. एनी डाऊट. ऑडिओ व्हिडिओ ओके ना, ऑडिओ अँड व्हिडिओ इज ऑल्सो ओके ना. हा, आणखी काय डाऊट असले तर विचारा. त्याच्यानंतर आपल्याला फिजिक्सचं जनरल खूप इंटरेस्टिंग ज्या गोष्टी तुम्हाला इनिशियली माहिती असणं आवश्यकच आहे, काही सरांनी तुम्हाला सांगितले आहेत का, इन्फॉर्मेशन, बोर्ड एक्झाम, बाकीच्या एक्झाम, परत कुठले मटेरियल वापरावं वगैरे वगैरे. इन ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट हाऊ टू फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, ऍप्लिकेशन ऑफ डॉट प्रोडक्ट हाऊ टू फाइंड अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू फाइंड आउट, डॉट प्रोडक्टला डायरेक्टली दोन वेक्टरचं डॉट प्रोडक्ट कसं घ्यायचं असतं, आई आई चं मल्टीप्लिकेशन, आई आई का मल्टीप्लिकेशन करना है, उसके बाद जे जे का मल्टीप्लिकेशन करना है और के का मल्टीप्लिकेशन करना है, दैट्स ओनली डॉट प्रोडक्ट. हो गया ना. मतलब एग्जांपल लेता हूं, सपोज देयर आर टू वेक्टर्स 3i cap 4j cap plus 5k cap. Suppose this is the first vector and second vector I cap plus j cap plus 2k cap. ओके, या दोन वेक्टरचा आपल्याला डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे. ओके,
फक्त आय आणि आय चं मल्टिप्लिकेशन करायचं, जे चं मल्टिप्लिकेशन करायचं, के चं मल्टिप्लिकेशन करायचं. आता बघा इथं नाही म्हणजे किती असतं 1 असतं, इथं देखील 1 असतं. ठीक आहे, 3 into 1 किती होणार 3. आय कॅप डॉट आय कॅप 1 असतं. ओके, जस्ट अ मिनिट. ओके, हा डॉट प्रोडक्ट घेणं खूप सोपं आहे रे. बघा की मी काय सांगितलं, डॉट प्रोडक्ट घ्यायचं म्हणजे व्हेरी सिंपल टेक्निक ट्रिक आहे. आय आय चं मल्टिप्लिकेशन, जे चं मल्टिप्लिकेशन, के चं मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, 3 into 1 म्हणजे 3 येणार ना. आय कॅप डॉट आय कॅप 1 असतं. हे काही बेसिक रूल तर माहिती पाहिजे तुम्हाला. हे 3 झालं. 4 into 1 4, जे डॉट जे 1, ते काय लिहायची गरज नाही. ओके, म्हणजे 4 into 1 येणार इथं. 5 into 2 किती 10, k डॉट k 1. सो टोटल किती होणार बघा, 10 plus 4 plus 3 70. दॅट्स व्हेरी इझी. याच्यामध्ये अप्रॉक्सिमेशन करायसाठी काय गरजेचं आहे, हा फिजिक्स येण्यासाठी मॅथ्स येणं गरजेचं आहे. ओके, मॅथ्स येणं का गरजेचं आहे, कारण आता जो मॅथमॅटिकल मेथड किंवा वेक्टर जो टॉपिक आहे, ओके वेक्टर टॉपिक, तो फिजिक्स साठी खूप इम्पॉर्टंट आहे. अँड इट कन्सिस्ट ऑफ कम्प्लिटली मॅथ्स. ओके, ऑल्सो यू शुड बी एबल टू फाइंड आउट डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनचा पार्ट देखील तुम्हाला येणं आवश्यक आहे, तो देखील फिजिक्सला लागतो. म्हणजे अशा प्रकारे मॅथ्स मधल्या भरपूर गोष्टी आहेत की ज्या फिजिक्स मधले प्रॉब्लेम, कारण फिजिक्स हा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागतं. त्याच्यामुळं मॅथ्स येणं म्हणजे मॅथ्सचा सगळा पार्ट नव्हे, काही पर्टिक्युलर पार्ट, बेसिक पार्ट. हे बघा, बेसिक पार्ट म्हणजे काय, ऍडिशन जमतंय तुम्हाला, सबट्रॅक्शन जमतंय, मल्टिप्लिकेशन जमतंय, डिव्हिजन जमतंय. हा जर बेसिक न्यूमेरिकलला पार्ट लागणारच आहे, बरोबर. याच्या व्यतिरिक्त वेगळा पार्ट कुठला लागणार आहे, तो सगळा पार्ट आपण काय करतोय, या मॅथमॅटिकल मेथड टॉपिक मध्ये घेतोय. वेक्टर एक टॉपिक जो 10th स्टँडर्ड पर्यंत तुम्ही आतापर्यंत कधीही स्टडी केलेला नव्हता, तो एक टॉपिक लक्षात येते ना. वेक्टर्स टॉपिक, त्याच्यानंतर डेरिव्हेटिव्हचा पार्ट आणि इंटिग्रेशन, आणि तेवढाच पार्ट करा, जास्त करायची गरज नाहीये, लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात मॅथमॅटिकल मेथड मध्ये जे काही तुम्हाला शिकवलंय ना तेवढंच परफेक्ट करा. त्याच्या व्यतिरिक्त मॅथ्स तुम्हाला लागत नाही, मॅथ्स सोडला तरी नो प्रॉब्लेम. लेट्स सी सम डाउट्स. Concept of resolution of vector. Okay, difference between axial vector and polar vector. Okay, resolution of vector, just a minute. Polar axial vector, pressure gradient, SI unit of pressure gradient, how it to calculate. Okay, pressure gradient. आता इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट तुम्हाला नेहमी लागणार आहे, ग्रेडियंट. ग्रेडियंट नावाची टर्म अनेक वेळा देयर इज अ व्हेलॉसिटी ग्रेडियंट, पोटेन्शियल ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट, प्रेशर ग्रेडियंट. ग्रेडियंट हा वर्ड म्हणजे काय हे नेहमी लक्षात ठेवा, इथून पुढे कधीही विसरायचं नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, ग्रेडियंट. ग्रेडियंट म्हणजे काय, चेंज विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज ग्रेडियंट. चेंज इन अ फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स इज कॉल्ड एज ग्रेडियंट. लक्षात येते मी काय सांगतोय. फॉर एक्झाम्पल प्रेशर ग्रेडियंट म्हणजे काय, चेंज इन प्रेशर विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स, किंवा चेंज इन प्रेशर डिवाइडेड बाय डिस्टन्स, दॅट इज कॉल्ड एज प्रेशर ग्रेडियंट. ओके, फॉर एक्झाम्पल हे बघा, सपोज दिस इज अ पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. ओके, हे दोन पॉइंट आहेत, ए और बी, बी के बीच में डिस्टेंस कितना है, सपोज x डिस्टेंस है. ठीक है, ए पॉइंट पर प्रेशर कितना है, Pa है, बी पॉइंट पर प्रेशर कितना है, Pb है. तो प्रेशर ग्रेडियंट कितना हो जाएगा, प्रेशर ग्रेडियंट इज द डिफरेंस ऑफ प्रेशर, दैट इज Pa minus Pb divided by distance, that is called as pressure gradient. Okay, similarly there is a temperature gradient also. ग्रेडियंट हा शब्द आला की लक्षात घ्या डिवाइडेड बाय डिस्टन्स, हे लक्षात ठेवा. टेम्परेचर ग्रेडियंट म्हणजे काय ना, डिफरन्स बिटवीन द टेम्परेचर ऑफ द टू पॉइंट्स, Ta minus Tb डिवाइडेड बाय, म्हणजे पहिल्या पॉइंटचं टेम्परेचर Ta असेल, दुसऱ्या पॉइंटचं टेम्परेचर Tb असेल,
TA minus TB divided by distance between 2 points. That is called as temperature gradient. Similarly, there is a velocity gradient. Velocity gradient म्हणजे काय? A point ची velocity, B point ची velocity माहिती पाहिजे अगोदर तुम्हाला. VA minus VB, that is change in velocity divided by distance between 2 points. That is velocity gradient. Gradient आलं की लक्षात ठेवायचं. हे बघा, दोन वर्ड नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट इज द रेट, सेकंड इज द ग्रेडियंट. रेट म्हणजे काय? चेंज इन फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज रेट. काय सांगितलं लक्षात येत आहे? चेंज इन अ फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. विथ रिस्पेक्ट टू टाइम असेल ना त्याला रेट म्हणायचं. ओके. आणि चेंज इन फिजिकल क्वांटिटी विथ रिस्पेक्ट टू डिस्टन्स असेल ना तर त्याला ग्रेडियंट म्हणायचं आहे. ग्रेडियंट. ओके. That's all related to gradient. कुठलाही gradient असेल तर तुम्ही ठरवू शकता. आता प्रेशर ग्रेडियंटचं युनिट पाहिजे असेल, प्रेशरचं युनिट काय? न्यूटन पर मीटर स्क्वेअर डिवाइडेड बाय डिस्टन्स मीटर. सो देयरफॉर इट इज न्यूटन पर मीटर स्क्वेअर खाली येणार. मीटर स्क्वेअर इनटू मीटर म्हणजे मीटर क्यूब होणार. ओके. नेक्स्ट रिझोल्यूशन ऑफ फॅक्टर. रिझोल्यूशन ऑफ फॅक्टर म्हणजे काय असेल? रिझोल्यूशन ऑफ फॅक्टर थोडक्यात सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. तुम्हाला कंप्लीटली रिझोल्यूशन ऑफ फॅक्टर म्हणजे काय येईल लक्षात घ्या. ठीक आहे. रिझोल्यूशन ऑफ फॅक्टर म्हणजे काय? इट इज द अपोजिट प्रोसेस ऑफ कंपोजिशन ऑफ फॅक्टर. अनेक फॅक्टरचा एक फॅक्टर काढणं याला काय म्हणतो आपण? कंपोजिशन ऑफ फॅक्टर किंवा रिझल्टंट ऑफ फॅक्टर. अनेक फॅक्टर पासून एक फॅक्टर तयार करायचं म्हणजे काय करायचं? रिझल्टंट फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आणि एका वेक्टरचे अनेक वेक्टर तयार करायचे, दॅट इज कॉल्ड एज रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. व्हेरी सिंपल. एका वेक्टरचे अनेक वेक्टर फाइंड आउट करायचे. ओके. दॅट इज कॉल्ड एज रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप ऑफ अ वेक्टर इनटू इट्स कंपोनेंट. प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप ऑफ अ वेक्टर इनटू इट्स कंपोनेंट इज कॉल्ड एज रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. एका वेक्टरचे अनेक वेक्टर फाइंड आउट करायचे. एका वेक्टरचे अनेक वेक्टर म्हणजे काय असतात? ते त्याचे कंपोनेंट असतात. लक्षात घ्या. त्यांना काय म्हणतात? तर कंपोनेंट असतात. लक्षात येते मी काय सांगतोय? म्हणजे फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज a bar. A bar. Okay. Now a bar can be represented like this. Okay. B bar plus C bar plus D bar. B bar plus C bar plus D bar. या तिघांचे ऍडिशन केल्यानंतर a bar येतं ना. म्हणजे काय म्हणणार आहे? याला दोन भाषेत मी सांगतो आता. दोन भाषेत म्हणजे दोन टाइपने सांगतो मी तुम्हाला. B बार, C बार आणि D बार यांचा रिझल्टंट A बार आहे असं म्हणायचं. ओके. या डायग्राम वरून काय सांगता येईल? B बार, C बार एंड D बार का रिजल्टेंट क्या है? A बार है. एंड उसका इसका दूसरा मीनिंग क्या निकलता है? B बार, C बार एंड D बार ये A बार के कंपोनेंट है. लक्षात येते का? B बार, C बार आणि D बार हे काय आहेत? A बार चे कंपोनेंट आहेत. किंवा B बार, C बार आणि D बारचा रिजल्टंट A आहे. ओके. आता कंपोनेंट काढताना आपण कुठले कंपोनेंट काढतो? नेहमी रेक्टँग्युलर कंपोनेंट काढतो. रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. Okay. So what do you mean by rectangular component? If components are perpendicular to each other, they are called as rectangular components. For example, suppose this is a vector that is A bar. Okay, and suppose diagram is like this: B bar and C bar, and here there is a 90-degree angle. आता बघा इथं A bar या वेक्टरचे B bar आणि C bar हे कंपोनेंट आहेत ना, तर B bar आणि C bar मिळून A bar तयार होणार आहे. बरोबर? हे काय सांगतो लक्षात येत आहे? B bar आणि C bar या दोघांचा मिळून A बार तयार होतोय. म्हणजे B बार आणि C बार A बारचे कंपोनेंट आहेत आणि हे कंपोनेंट कसे आहेत? एकमेकाला परपेंडिक्युलर आहेत, म्हणून त्याला काय म्हणणार? रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. द कंपोनेंट व्हिच आर परपेंडिक्युलर टू ईच अदर आर कॉल्ड ॲज रेक्टँग्युलर कंपोनेंट्स. ओके. रेक्टँग्युलर कंपोनेंट्स दोन टाइप मध्ये असतात. रेक्टँग्युलर कंपोनेंट इन 2D, रेक्टँग्युलर कंपोनेंट इन 3D. Okay, so rectangular component 2D कसे येणार? 2 dimension
म्हणजे काय मिनिंग याचा निघतो बघा. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस ना, and there is a vector which is in xy plane. Okay, now one component will be along x axis. Okay, suppose this is a bar, तर एक कंपोनंट काय असणार आहे ax बार असेल which is along x axis, आणि दुसरा कंपोनंट असणार आहे that is ay bar which is parallel to y axis. हे दोन रेक्टँग्युलर, याला काय म्हणायचं, रिझोल्यूशन ऑफ वेक्टर इन 2 डायमेन्शन म्हणायचं. तसं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर इन 3 डायमेन्शन कसं आहे बघा, इन 3 डायमेन्शन x y z. Okay, one component will be parallel to x axis. Just a minute. Suppose this is a vector. Okay, suppose this is x axis, this is y axis, and this is z axis, and this is one vector that is a bar. Okay, डायग्राम बघा कशी काढली. हा x axis आहे, हा y axis आहे, हा z axis आहे. ठीक आहे, आणि a bar हा एक वेक्टर आहे. आता रेक्टँग्युलर कंपोनेंट 3D म्हणजे काय, a bar चा या डायरेक्शनने x axis च्या डायरेक्शनने कंपोनेंट येणार, याला काय म्हणणार मी ax बार म्हणणार. त्याच्यानंतर a बार चा y z डायरेक्शनने कंपोनेंट येणार, म्हणजे z ला पॅरलल. बघा हे पॅरलल आहे बघा z ला, याला बरोबर हे पॅरलल पाहिजे. दिस इज az बार, किंवा याला जर y म्हटलं, सपोज दिस इज y, वी कॅन से दिस एज अ ay bar, and suppose this is z axis, then parallel to z there is one more component that is az bar. Okay, so in this way there are components of a vector in 3 dimension. Okay, आता डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल ax आणि ay एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. ax आणि ay परपेंडिक्युलर आहेत, त्याच्यामुळे ही साइड किती येणार बघा, ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर येणार. ठीक आहे, आणि त्याच बरोबर ही साइड, ही डॉटेड साइड आणि az साइड एकमेकाला परपेंडिक्युलर आहे, त्याच्यामुळे a इज इक्वल टू काय येणार बघा, a स्क्वेअर हायपोटेन्यूस स्क्वेअर इज इक्वल टू काय येणार, ax स्क्वेअर, दिस साइड स्क्वेअर ना, एक्चुअली स्क्वेअर रूट मध्ये येणार आहे. ओके, ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर प्लस काय ना az स्क्वेअर येणार. व्हिडिओ मध्ये मी एक्सप्लेन केलेलं आहे व्यवस्थित. आता किती तुम्हाला लक्षात येते बघा, आणि त्याच्यानुसार हे बघा, रेक्टँग्युलर कंपोनंट काढायचं म्हणजे काय, त्या वेक्टरचं पॅरलल टू x डायरेक्शन एक वेक्टर आला पाहिजे, पॅरलल टू y डायरेक्शन पॅरलल टू y ऍक्सिस एक वेक्टर आला पाहिजे, आणि पॅरलल टू z ऍक्सिस तिसरा वेक्टर आला पाहिजे. लक्षात घ्या. हे बघा a बार हा वेक्टर आहे, सुरुवातीला ax काढला, ay काढला, az काढला, बरोबर आहे ना. इथे काय होणार बघा, ax बार प्लस ay बार प्लस az बार म्हणजे a बार येणार ना. पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन माहिती आहे ना, पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. ओके, पॉलीगॉन लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये फर्स्ट वेक्टर प्लस सेकंड वेक्टर प्लस थर्ड वेक्टर इज इक्वल टू द रिजल्टंट वेक्टर, that is a bar is equal to ax bar plus ay bar plus az bar. ओके, आणि a bar is equal to ax bar plus ay bar plus az bar जर असेल तर काय होणार आहे, a bar चे हे तीन काय येणार आहेत, कंपोनेंट्स येणार आहेत. दिस इज कॉल्ड ॲज कंपोनेंट इन 3D, रेक्टँग्युलर कंपोनेंट्स इन 3D. ओके, mathematical method is the name of the topic. Mathematical methods प्रिपेअर केलाय का बघा तुम्ही जरा. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड प्लीज एक्सप्लेन. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे काय असतं, पॉवर ऑफ 10, दॅट इज ओनली थिंग.
ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड इज पॉवर ऑफ 10. 10 ची किती पॉवर नियरेस्ट टू दॅट नंबर, दॅट इज कॉल्ड एज ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके. एक काम करा, आदल्या मधल्या कन्सेप्ट तुम्ही कसं आहे माहितीये का, एखादी गोष्ट कुठल्याही सब्जेक्ट मधली असू दे, कधी समजते तुम्हाला, एक त्याला ठराविक सुरुवातीपासून शेवटपर्यंत फ्लो असेल, ठीक आहे. त्या चॅप्टरचा अजिबातच तुम्हाला काय माहिती नाही आणि मधलंच तुम्ही जर काहीतरी विचारला, ओके, तर तुम्हाला ते समजणार नाहीये. लक्षात घ्या. म्हणजे रेक्टँग्युलर कंपोनंट इन 3D व्यवस्थित समजण्यासाठी अगोदर तुम्हाला काय, वेक्टर म्हणजे काय, त्याच्यानंतर पॉलिगॉन लॉ फॅक्टर म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी अगोदर माहिती पाहिजेत रे व्यवस्थित. ठीक आहे. अगोदर जर काहीच माहिती नसेल, हा सेशन कशासाठी आहे लक्षात घ्या, अगोदर तुम्ही तो टॉपिक सगळा प्रिपेअर केलेला असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये छोट्या छोट्या काही जर कन्सेप्ट असतील किंवा त्याच्यामध्ये छोटे छोटे डाऊट्स असतील तर ते सॉल्व्ह करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे ज्यांनी अजून एकदा सुद्धा रेक्टँग्युलर कंपोनेंट 3D व्हिडिओ मध्ये बघितलेलं नाही त्यांना हे काहीच समजणार नाही, डेफिनेटली समजणार नाहीये काहीच. लक्षात घ्या. ठीक आहे. दॅट इज नॉट माय मिस्टेक, हे लक्षात घ्या. Till which date we should finish all videos? Okay, जल्दी से जल्दी सभी वीडियोस कंप्लीट कीजिए, जल्दी से जल्दी, जितना जल्दी हो जाए उतना कीजिए. क्योंकि देखिए फिजिक्स ऐसा सब्जेक्ट है कि थोड़ा सा न्यूमेरिकल है. ठीक है. एंड जब भी कभी न्यूमेरिकल का पार्ट आता है तो वो थोड़ा सा आपको डिफिकल्ट लग सकता है. तो इसके लिए मेरा एक आपको सजेशन रहेगा. सजेशन क्या रहेगा, आपको एक टॉपिक कम से कम 3 बार करना पडेगा. किती जास्त, कमीत कमी 3 वेळा तुम्हाला तो टॉपिक रिपीट करावाच लागेल. त्यावेळी त्याच्यातल्या गोष्टी हळूहळू समजायला चालू होतात. नेहमी लक्षात ठेवा. ओके. फर्स्ट टाइम तुम्ही कुठलाही टॉपिक प्रिपेअर करा, कुठल्याही टीचर कडून स्टडी करा, ओके, तुम्हाला त्याच्यातलं मॅक्सिमम 50% कळतं, विच डिपेंड्स अपॉन युअर टॅलेंट. लक्षात घ्या. 50% लक्षात येणार आहे. ओके. नेक्स्ट टाइम तुम्ही ज्यावेळी प्रॅक्टिस करताय ना, इट रिचेस टू 75%. अँड नेक्स्ट टाइम व्हेन यू फिनिश अप, व्हॉट विल हॅपन, यू विल गेट अप टू 100%. ओके. सो फिजिक्स इज अ सब्जेक्ट ऑफ रिपिटेशन. लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फिजिक्स या सब्जेक्टला थोडंसं पेशन्स, मी काय वर्ड वापरतोय बघा, पेशन्स 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 लागतात. फिजिक्स हा असा सब्जेक्ट आहे की तो हळूहळू तुम्हाला काय होतो, समजायला लागतो, कळायला लागतो. त्याच्यासाठी थोडासा टाइम लागणार आहे. त्याच्यामुळे पेशन्स ठेवा, घाबरू नका. हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी यायला चालू होतील. कालची, आता परवाची नीट एक्झाम झाली, त्याच्या बाबतीत तुम्हाला काही इंटरेस्टिंग फॅक्ट मी सांगतो. इंटरेस्टिंग फॅक्ट काय झालं, जनरली तुम्ही प्रिव्हियस स्टुडंट्सची किंवा अनेक वेळा 11th-12th चा स्टडी कसा करावा वेगवेगळ्या टीचरनी सांगितलेला असेल, इतर स्टुडंट बरोबर, सिनियर स्टुडंट बरोबर कदाचित डिस्कशन केलेलं असेल, तर तुम्हाला एक गोष्ट नेहमी प्रामुख्याने तिथे कळते. कुठली गोष्ट कळते की फिजिक्स हा सब्जेक्ट ऍज कम्पेअर टू अदर सब्जेक्ट खूप डिफिकल्ट आहे, तो काय कळतच नाहीये. ओके. सुरुवातीला काही गोष्टी इझी असतात, तो पण कळत राहतं. जरासं पुढे आणखी गेलं की सुरुवातीला आपण खूप कसा असतो, आपल्यामध्ये खूप जोश असतो, असं म्हणतो आपण. लक्षात घ्या. जोश असतो, त्याच्यामुळे सुरुवातीला आपण खूप जोमानं कामाला लागतो. परंतु तो जोम किंवा जोश जो आहे तो नंतर थोडा ढिला पडायला लागतो. त्याचबरोबर फिजिक्सच्या नवीन कन्सेप्ट तुम्हाला यायला लागतात, ज्या कधीही आतापर्यंत तुम्ही बघितलेल्या नसतात. आणि त्याच्यामध्ये आणि तो न्यूमेरिकल पार्ट, आणि त्याच्यामध्ये परत इमॅजिनरी पार्ट. याच्यामुळे काय होतं, थोडं ते डिफिकल्ट वाटायला चालू होतं. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे मुलं काय करतात, ते फिजिक्स सब्जेक्ट कडे बघायचं सोडून देतात. हे सब्जेक्ट काय मला समजत नाही, मी याचा काय अभ्यास करणार नाही. आणि याच्यामुळे झालं काय, कालचा एक किस्सा सांगतो तुम्हाला. परवा संडेला, ओके, नीटची एक्झाम झाली. नीटची एक्झाम, ठीक आहे. त्याच्यामध्ये बायो इझी होता, केमिस्ट्री इझी होता, आणि सगळ्यात इझी सब्जेक्ट कुठला होता माहितीये का, फिजिक्स. कारण त्याच्यामध्ये काय विचारलेलं होतं, मोस्ट ऑफ द क्वेश्चन थिअरॉटिकल होते. काही क्वेश्चन फक्त फॉर्म्युले माहिती असले तर सॉल्व्ह करता येत होते. ठीक आहे. आणि काही तर खूप सिंपल ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन असले प्रॉब्लेम्स होते. ठीक आहे. परंतु तरी देखील काही स्टुडंट सॉल्व्ह करू शकले नाहीत. का सॉल्व्ह करू शकले नाहीत, कारण त्यांनी आपल्या डोक्यात एक भीतीच बाळगलेली होती की मला हे फिजिक्स काही जमत नाही, सुटणार नाही. त्याच्यामुळं थोडासा जो सोपा पार्ट आहे तो केला, बाकीचा सगळा स्किप केला. ओके.
त्यांना असं वाटलं की थोडं केमिस्ट्री बायोवर थोडं जास्त कॉन्सन्ट्रेट करूया, तिथे जास्त मार्क मिळूया आणि फिजिक्सला थोडेसे मार्क मिळूया. आणि झालं उलट की फिजिक्स खूप सोपा आला होता. ज्यांनी प्रिपेअर केलं ना त्यांना खूप चांगले मार्क्स पडणार आहेत, लक्षात घ्या. आणि ती मुलं मला नंतर म्हणत होती, सर जरासं तुम्ही सांगत होता त्या पद्धतीनं जरासं आम्ही पेशन्स ठेवलं असतं, जरासं जेवढं येते तेवढं केलं असतं, जरासं लावून धरलं असतं फिजिक्सला, तर आम्हाला फिजिक्स देखील खूप इझी गेला असता. सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या, फिजिक्समध्ये स्किप काहीही करायचं नाही. फिजिक्समध्ये टोटल 30 टॉपिक्स आहेत. किती? 30 टॉपिक्स आहेत. ते सगळे टॉपिक प्रिपेअर करा. भलेही फुल डेप्थ राहू दे. काही टॉपिक इझी वाटतात ना ते फुल डेप्थ करा. जे टॉपिक जरासे डिफिकल्ट वाटतात ना त्याची वरची लेवल जेवढी जमेल ना तेवढी करा. कारण नीट एक्झामला ते वरच येते, आतलं काही येतच नाहीये. परंतु याचा मिनिंग असा नाहीये की डेप्थला जायचं नाही. कारण तुम्ही एक एक्सपिरियन्स केलेला असेल, ज्यावेळी तुम्ही काय होताय 8वी 9वीला जाताय, 8वी 9वी क्लासमध्ये जाताय, अप्पर क्लासरूमला जाताय, त्यावेळी लोअर क्लासच्या गोष्टी तुम्हाला इझी वाटायला लागतात ना, बरोबर आहे ना. तसंच इथं देखील आहे. ज्यावेळी तुम्ही थोडंसं डिफिकल्ट स्टडी करायला लागाल ना, म्हणजे भलेही ते कितीही डिफिकल्ट असू दे, तुम्ही पेशन्स ठेवला नाही, तुम्ही पेशन्स ठेवला, तुम्ही ट्राय करत राहिला, ओके, तर त्या गोष्टी थोड्याशा तुम्हाला इझी वाटायला लागतात. आणि एक्झाम मध्ये काय होतं लक्षात घ्या, तुम्ही जे डेप्थ स्टडी केलेला असतो ना त्याच्यापेक्षा खूप इझी लेवलचे क्वेश्चन येतात. आणि त्यावेळी तुम्हाला वाटतं की हे तर खूपच इझी आहे. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, ज्यावेळी तुम्ही जास्त डेप्थला अभ्यास करताय त्याच वेळी तुमचं प्रिपरेशन चांगलं होत आहे आणि इझी लेवल तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. इझी लेवलच करत बसला आणि त्याच लेवलचा आला तरी मग तुम्हाला डिफिकल्टच थोडंसं वाटणार. बरं, जे व्हिडिओ मी पाठवलेले आहेत मॅथमॅटिकल मेथड, त्याच्यामधल्या कन्सेप्ट समजतात ना तुम्हाला? किती जणांना समजत नाहीत किंवा समजायला थोड्याशा डिफिकल्ट वाटतात, त्यांनी डिफिकल्ट असं तिथे टाकावूया, थोडस समजायला थोडस डिफिकल्ट जात आहे. ओके, लिटल बिट डिफिकल्ट. So most of the students says that there are few students which says that it is difficult topic, जरा समजायला अवघड जात आहे. आणि most of the students says that it is slightly difficult or understandable. ओके, ठीक आहे. सो ज्यांना डिफिकल्ट वाटतंय ना त्यांनी थोडंसं प्रॅक्टिस करा. जर काय डाऊट असला तुम्ही कॉलेजमध्ये जरी आला, मला भेटला, सर मला तुम्ही म्हटला की सर हे मला थोडंसं डिफिकल्ट जातंय, याच्यावर थोडंसं काय करायचं ते सांगा, तरी देखील मी तुम्हाला सांगू शकतो, ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, गिव्ह युअर एफर्ट्स 100%. तुमचे एफर्ट 100% असले पाहिजेत. कारण मी लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलंय, टीचरनं तर चांगलं शिकवलंच पाहिजे. टीचर चांगले शिकवतात, त्याच्या बाबतीत कुठलंही कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. 100% मी एवढी गॅरंटी देतो, माझ्याकडून तरी मी एवढी गॅरंटी देतो की इझिएस्ट लेवलला जेवढं जाऊन आम्ही शिकवतोय, लक्षात घ्या, ओके, तेवढं तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही, लक्षात घ्या. तुम्ही मोठ्या इन्स्टिट्यूट मध्ये गेला तर तिथे इझी लेवल काय नसतेच, डायरेक्टली तुम्हाला हायर लेवलच तुमच्या डोक्याच्या वरनं सगळं जात आहे. आम्ही काय करतोय की तुम्हाला सुरुवातीला खूप इझी लेवलनं खूप रिपीटेडली खूप स्लोली शिकवतोय आणि त्याच्यानंतर थोडंसं हायर लेवलला जातोय. स्टुडंटची मानसिकता आम्ही कन्सिडर करतोय, लक्षात घ्या. आणि एवढी गॅरंटी देतो की इथं जर तुम्हाला काही गोष्टी शिकवल्या तर समजत नसतील तर तुम्ही बाहेर जावा, तुम्हाला अजिबात समजणार नाहीये. त्याच्यापेक्षा म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, याच्यापेक्षा इझी लेवलनं कोण शिकवू शकत नाही. फिजिक्सला एक सर्टन इझी लेवल ठरलेले आहे, त्याच्या खाली तर आपण जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मोठं व्हावं लागेल, थोडंसं तुमची लेवल थोडीशी वाढवावी लागेल. ओके, मी काय सांगतोय लक्षात येते का? कारण लक्षात घ्या, डेव्हलपमेंट आमची झाली नसली पाहिजे. डेव्हलपमेंट काय झाली पाहिजे, तुमची थिंकिंग लेवल तुमची डेव्हलप झाली पाहिजे. स्पून फिडिंगची सवय नेहमी लावून घेऊ नका. एखादी गोष्ट सरांनी जरी डिफिकल्ट शिकवली ना तर ते तुम्ही प्रॅक्टिस करा, ते मला कसं इझी वाटेल याचा विचार करा. या पद्धतीनंच थिंकिंग लेवल वाढत असते. प्रत्येक गोष्ट खूप 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 इझी करून शिकवत गेलो ना तर डिफिकल्ट लेवल शिकवायला वेळच मिळणार नाही, असं पण काही वेळेला होऊ शकते.
कारण अदरवाईज तुम्हाला डेव्हलप व्हायचं आहे, लक्षात घ्या, तुम्हाला डेव्हलप व्हायचं आहे आणि कुठल्याही परिस्थितीतून तुम्ही डेव्हलप होणार. ओके. हा सर, आणखी इथं युट्यूब चॅनल विषयी कुणीतरी विचारलंय. युट्यूब चॅनल विषयी एक इन्फॉर्मेशन देतो. One more very important thing related to my YouTube channel. Okay, my YouTube channel is also there, and on that YouTube channel, related to board examination, related to NEET and JEE, large number of videos are available. Okay, large number of videos are available. Okay. My channel name is DSC Physics. ओके, तर DSC Physics या हे माझ्या चॅनलचं नाव आहे. ओके, रोज जवळपास 600 ते 700 व्ह्यूज माझ्या व्हिडिओजला येतात. म्हणजे त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी असावं, ते तेवढं असल्याशिवाय तर कोण बघत नसणार आहे. सो ऑल ओव्हर महाराष्ट्रात एव्हरी डे 400 to 500 स्टुडंट्स आर व्हिजिटिंग दिस युट्यूब चॅनल. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी कंटेंट बघण्यासारखं आहे. आणि त्याच्यामध्ये 11 चे टॉपिक्स आता अपलोड करायला लागलोय. 12 चे टॉपिक मोस्टली नीट अँड जेईई पॉइंट ऑफ व्ह्यू आहेत. ओके, चॅनलचं नाव आहे DAC फिजिक्स. ओके, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करा, आज त्या चॅनलला जावा, चॅनल ओपन करा आणि त्याला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर फायदा काय होतोय, फ्युचरमध्ये ते मी चॅनल काय करणार आहे, म्हणजे फ्री ऍक्सेस जो आहे, सध्या तरी सगळ्यांना फ्री ऍक्सेस आहे त्याचा. कदाचित 15 दिवसानंतर, महिन्यानंतर त्याचा ऍक्सेस मी बंद करून टाकणार आहे. तर जे सबस्क्रायबर असतील त्यांनाच ते चॅनल बघता येईल. ठीक आहे, तर त्याला महत्वाची गोष्ट म्हणजे DSC फिजिक्स या चॅनलला आजच्या आज जाऊन तिथं सबस्क्राईब करा. आणि प्रिपरेशनशी रिलेटेड सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही काही टॉपिकचं सेल्फ प्रिपरेशन करायला चालू करा. म्हणजे लाईव्ह लेक्चरचेच व्हिडिओ सगळे रेकॉर्डेड आहेत ते. ठीक आहे, पाहिजे तर मी काही टॉपिकची नावं तुम्हाला सजेस्ट करतो, जेणेकरून काय होईल, तुम्ही ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट पुढे जाल थोडंस. हा, अनिरुद्ध जाधवनं ऑलरेडी किती व्हिडिओ आहेत ते पण बघितलंय. व्हेरी गुड. टोटल 574 व्हिडिओज आर देअर. गुड, करेक्ट. जे माझ्या चॅनलवर टोटल डिफरंट टॉपिकचे 574 व्हिडिओ आहेत. ओके, 574. त्याच्यावर काही 11 चे टॉपिक आहेत, काही 12 चे टॉपिक आहेत. कुठले टॉपिक कधी स्टडी करायचे याची मात्र मला, तुम्ही पाहिजे तर मला कॉन्टॅक्ट करून काय करा, कुठले सर माझा आता असा टॉपिक चालू आहे, मी आता कुठला टॉपिक प्रिपेअर करू, याची इन्फॉर्मेशन मात्र माझ्याकडून घ्या. डायरेक्टली कुठल्याही टॉपिकला जाऊ नका, नाहीतर काय समजणार नाही त्याच्यामध्ये. ओके, आणि 1 वेळा 2 वेळा 3 वेळा ते रिपीट करा. इट इज कम्प्लिटली फ्री ऑफ कॉस्ट. याला कुठलीही कॉस्ट नाहीये. तुमचा नेट पॅकची जी कॉस्ट असेल तेवढीच ती काय ती कॉस्ट असणार आहे. एवढं फ्री कोण देत नाही, लक्षात घ्या. आता ऑनलाईन कोर्सेस वगैरे आहेत, कुठले ते आहा गुरु किंवा आणखी कुठले कोटाचे किंवा आणखी वेदांतू क्लासेस आहेत, त्यांची फीज माझ्या मते पर इयर ऑनलाईन लर्निंग जरी ते व्हिडिओ जरी बघायचे असले तरी साधारणपणे 10-15,000 वगैरे आहे. कदाचित ते तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहिती नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, तर माझ्या चॅनलवर जे काय आहे ते सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि तुम्ही कधीही ते व्हिडिओज बघून प्रिपरेशन करू शकताय. म्हणजे याचा मिनिंग असा होत नाही की आता व्हिडिओ तर सगळे अवेलेबल आहेत, मग क्लासला कशाला जायचं. लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये का, जरी व्हिडिओज बघितले ना तरी नंबर ऑफ MCQs तुम्हाला काही बुक मधून सॉल्व्ह करावा लागणार आहे. ते सॉल्व्ह केल्या नाही तर सॉल्व्ह करताना नंबर ऑफ डिफिकल्टीज येणार आहेत. त्या डिफिकल्टी सॉल्व्ह करायला परत मीच असणार आहे तुम्हाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, टेस्ट. ओके, फिजिक्सच्या प्रिपरेशन साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, टेस्ट. टॉपिक झाला की त्याची टेस्ट होणं खूप महत्वाचं आहे. कारण टेस्ट जर नाही झालं ना तर त्या स्टडीला काय उपयोग नाहीये. तुम्ही टेस्ट मधले मार्क बघून तुमचं ठरवू शकताय की माझं प्रिपरेशन किती % आहे. आणि टेस्टच्या बाबतीत एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो, जशा जशा गोष्टी पुढे यायला लागल्या तशा तशा नवीन नवीन गोष्टी सुचतात, त्या पद्धतीने मी बोलतोय. लक्षात घ्या, टेस्ट संदर्भात इथून पुढे एक गोष्ट फॉलो करायची. पहिली गोष्ट, टेस्ट रिलेटेड कॉलेजच्या एव्हरी संडे एव्हरी वीक टेस्ट असतात. संडे किंवा कुठला जो डे असेल तो. ओके, एव्हरी वीक टेस्ट असतात. कंपल्सरी सगळ्या टेस्ट द्यायच्या, स्टडी कितीही % होऊ दे. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. टेस्ट देणार आहात तुम्ही, टेस्ट दिली. दुसरी महत्वाची गोष्ट काय असणार आहे, टेस्ट दिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा काहीतरी स्कोर येणार आहे. ठीक आहे, स्कोर खूप चांगला आला, व्हेरी नाईस. स्कोर खूप कमी आला तरी देखील चांगला आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. परंतु टेस्ट झाल्यामुळे तुम्हाला कळणार आहे की तुमचं प्रिपरेशन कुठपर्यंत झालंय. आता सगळ्यात महत्वाची तिसरी गोष्ट कुठली आहे बघा, तिसरी गोष्ट कुठली आहे,
जे क्वेश्चन काही वेळेला काय होतं, आपण किती जरी प्रिपरेशन केलो तरी सगळे क्वेश्चन आपल्याला सुटत नाहीत, काही क्वेश्चन आपल्याला सुटलेले नसतात. तर सगळ्यात महत्वाची आता ही गोष्ट आहे, जे क्वेश्चन सुटले नाहीत ना, आपण काय करतोय माहितीये का, एक्झामचं प्रिपरेशन करतोय, एक्झाम देतोय, मार्क आले की तिथून पुढे त्या टेस्टला बघतच नाही. पण तिथंच तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे चुकताय. लक्षात घ्या, काय केलं पाहिजे, जे क्वेश्चन येत नाहीत, जे क्वेश्चन आलेले नाहीत, ते कसे सॉल्व्ह करायचे ते स्टडी करा, ते सोडवा. कारण लक्षात घ्या, जवळपास तुम्ही भलेही म्हणजे टेस्ट थ्रू काय होत असते, टीचर जे तुम्हाला क्वेश्चन देत असतात ते मोस्टली इम्पॉर्टंट क्वेश्चन देत असतात, आणि फक्त टेस्टचं जरी चांगल्या प्रकारे प्रिपरेशन केलं तरी देखील चांगले मार्क्स पडतात. लक्षात घ्या, टेस्ट म्हणून तर टेस्ट हा खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहे तुमच्या या 11च्या 12च्या या लाईफ मध्ये. सगळ्यात महत्वाचा एलिमेंट कुठला आहे माहिती आहे का, हा टेस्टचा एलिमेंट आहे, आणि ते व्यवस्थित फॉलो करायला पाहिजे. पहिली गोष्ट टेस्ट देणं, मार्क कमी पडू देत जास्त पडू देत, जास्त एक्साइट न होणं किंवा जास्त डिस्करेज न होणं, कंटिन्युअसली स्टडी ठेवणं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे क्वेश्चन तुम्हाला आले नाहीत ना ते क्वेश्चन परत सोडवायचे किंवा सोडून घ्यायचे, आणि त्याच्याच रिलेटेड कन्सेप्टचं जरा थोडं रिपीटेडली रिव्हिजन करायचं आहे. आणि असं केलं तरच तुमचा लूप क्लोज होतोय आणि तुमचं प्रिपरेशन चांगलं होतंय. This is my number. $574 व्हिडिओज किंवा त्याच्यापेक्षा जास्त असतील. 574 हे व्हिडिओज आहेत, युट्यूब चॅनलवर हे व्हिडिओज आहेत. नंबर ऑफ व्हिडिओज सांगा. सबस्क्रायबर पण आहेत. ओके, 954 सबस्क्रायबर, करेक्ट. हा, इलॅस्टिसिटी चालू करा, काय प्रॉब्लेम नाही. थँक्यू फॉर हँड रायटिंग. परंतु युट्यूबवरचं जे हँड रायटिंग आहे ना ते रायटिंग पॅडवर काढलेलं आहे. काही वेळेला रायटिंग पॅडवर स्लिपरी सरफेस असल्यामुळे ते हँड रायटिंग येत नाही. म्हणजे युट्यूब चॅनलवर माझं हँड रायटिंग थोडंसं बघितलं तर तुम्हाला वेगळं वाटेल. ओके, परंतु तसं हँड रायटिंग नाहीये माझं. ओके, ठीक आहे. ड्यू टू दॅट स्लिपरी सरफेस हँड रायटिंग इज लाईक दॅट. ओके, आणखी थोडीशी आता फिजिक्स संदर्भात आणखी थोडीशी इन्फॉर्मेशन मी सांगतो. फिजिक्सला मटेरियल काय वापरायचं, ओके, त्याच्यानंतर फिजिक्सचा काय स्टडी करायचा, कुठल्या एक्झाम द्यायच्या, बऱ्यापैकी सगळ्या सरांनी सांगितलेलं असेल तरी देखील मी एकदा रिवाइज करतो. ठीक आहे, तुम्ही काय म्हणाल सर येऊन परत परत सगळं तेच सांगाल, असू दे, तरी पण एकदा ऐका, माझ्या थिंकिंग नजर ऐका. ठीक आहे, तो सगळ्यात अगोदर तुम्ही कुठली एक्झाम देणार आहात, बोर्ड एक्झाम. ओके, बोर्ड, सगळ्यात अगोदर तुम्ही बोर्ड एक्झाम देणार आहात. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट सगळ्यांना तुम्हाला सांगायला मला आवडेल की तुम्ही 11-12 ला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही 11-12 ची बोर्ड एक्झाम पास झालेला आहात. ओके, मी काय बोलतोय, तुम्ही 11-12 ची बोर्ड एक्झाम म्हणजे पर्टिक्युलरली फिजिक्स साठी बोलायचं झालं तर फिजिक्स तुम्ही पास झालेला असणार. तुम्ही कसं काय म्हणाल, अजून आम्ही काय शिकलेलोच नाही, 11-12 ची बोर्ड एक्झाम कसं काय पास होतोय. ओके, विथ मोर दॅन 50% मार्क होते. लक्षात या, का होते मी तुम्हाला सांगतो. क्वेश्चन पेपर पॅटर्नच सुरुवातीला सांगतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बोर्ड एक्झाम, तर बोर्ड एक्झाम मध्ये थेरी पेपर is for 70 marks and there is a practical examination 30 marks, total 100 marks there are for the physics in board exam. total 100 marks बोर्ड एक्झाम मध्ये टोटल फिजिक्सला 100 मार्क्स असतात. ओके, सगळ्यांना माहिती असेल. थेरी पेपर मध्ये there are 4 section. section 1 शॉर्ट मध्ये फास्ट सांगतो तुम्हाला. सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C, सेक्शन D. ओके, 4 सेक्शन्स असतात. फर्स्ट सेक्शन इज फॉर 18 मार्क्स. ओके, दिस इज फॉर 12 मार्क्स.
This is for 24 marks. Okay, and this is for just a minute. Sixteen marks. 16 marks. Sorry, 16 marks. Total 70 marks. Okay, section A, section B, section C, section D. Section A is for 18 marks, section B is for 16 marks, section C 24 marks, section D is 12 marks. Okay, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट 18 मार्क्स तक काय आहे, MCQ and PSA. बघा 18 मार्क 18 मार्क्स जे आहेत त्याच्यामध्ये काय आहेत, मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स, these are 10 and very short answer question. VSA म्हणजे काय, व्हेरी शॉर्ट आन्सर म्हणजे काय, 1 मार्क्सची क्वेश्चन. ओके, ईच क्वेश्चन इज फॉर 1 मार्क. टोटल 18 मार्क्स. बघा आता मी काय सांगतोय, जनरली यू गेट प्रॅक्टिकल आउट ऑफ मार्क्स 30 मार्क्स मिळाले. MCQ and PSA, these are very simple questions. Generally 18 out of 18 जनरली मिळतात, जनरली मिळतात. तरी पण आपण 15 धरूया. 15 30 plus 15 45. नुसतं आहे तसं घरातनं सकाळी उठला आणि डायरेक्टली एक्झामला गेला ना, तुम्हाला 45 मार्क्स मिळतात. यू ऑलरेडी पास. ओके, बिकॉज मोस्टली MCQ PSA जे आहेत ना ते इझी लेवल असतात. ते थोडंसं जेवढं तुम्ही नीट जायचं प्रिपरेशन करताय त्या मनामध्ये काहीच नसतं, वेरी तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकताय. आणि त्याच्यामध्ये आणखी स्कोर करायचा असेल तर these are 2 marks question. Section B is for 2 marks. Each question is for 2 marks. This is for 3 marks and this is for 5 marks. Sorry, 4 marks. Okay. तर याच्यातले काही क्वेश्चन, याच्यातले काही क्वेश्चन, याच्यातले काही क्वेश्चन थोडंसं प्रिपरेशन केलं ना, यू इझिली गेट 60-70 मार्क्स. आणि जरा व्यवस्थित प्रिपरेशन केलं, यू गेट मोस्टली मोर दॅन 90 मार्क्स. जरा व्यवस्थित म्हटलं मी, जरा व्यवस्थित. आणि नीट जे सोडून पूर्ण थिअरीज केलं, यू कॅन गेट 100 मार्क्स ऑल्सो इन फिजिक्स. सो थिअरीचं तुम्ही जास्त टेन्शनच घेऊ नका. थिअरी एक्झाम आता जसं ऍडमिशन घेतलंय तसं पास झालाय असं समजा तुम्ही. ठीक आहे. प्रिपरेशन कुठलं करायचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रिपरेशन करायचं आहे तुम्हाला CET, नीट अँड मेन्स याचं प्रिपरेशन करायचं आहे. लक्षात आलं मी काय सांगतोय. त्याच्यामुळे ते टेन्शन, बोर्ड एक्झामचं तर टेन्शनच तुम्ही घेऊ नका. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, तुम्ही ऍडमिशन घेतलाय, तुम्ही पास झालाय 12th एक्झाम. ओके, एनी डाऊट इन दिस केस? काय डाऊट असेल तर विचारा. आणि वन मोर थिंग, मॅक्सिमम 15 मार्क्स न्यूमेरिकल्स आर देयर. 15 मार्क्स out of 70, only 15 marks will be for their numerical and remaining 55 marks will be theoretical. Okay, theoretical question paper 55. So 55 plus 30 85. म्हणजे एकही न्यूमेरिकल जरी सॉल्व नाही केला, फिजिक्स हा न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे तरी देखील सांगतोय, एकही न्यूमेरिकल प्रॉब्लेम सॉल्व नाही केला, फक्त थिअरी मात्र सगळी व्यवस्थित लिहिली, तरी तुम्हाला काय मिळतात, 55 plus 30 85 marks मिळतात. Okay, some part is deleted that we are going to omit while teaching. Okay. Options are there. Options are always there. Okay. Section A मध्ये फक्त ऑप्शन नसणार आहे. In B, C and D there are options. Okay. So here 8 questions are to be solved. Total 12 questions are there. आणि ऑप्शन असल्यामुळे तर खूपच इझी आहे ना. इन सेक्शन बी टोटल 12 क्वेश्चन्स आर देयर. आउट ऑफ 12 यू आर गोइंग टू सॉल्व ओनली 8 into 2 16. Here total here also approximately 12 questions are there. 12 questions are here also. Okay, and out of that you are going to solve only 8. Okay, so यहाँ पे 8 सॉल्व करने हैं, यहाँ पे 8 सॉल्व करने हैं, and here there are total 5 questions, 4 mark each. Out of 5 questions you are going to solve, that is 3 only. So this is about board exam. Board exam
लक्षात आलं का? आणि या पद्धतीनेच पॅटर्न असणार. देर आर 4 सेक्शन A, B, C, D. Okay, you only section A only gets solved, then also you get more than 45 marks. नीट आता नीट एक्झाम साठी देखील एक खुशखबर आहे. खुशखबर काय? जे नीटचे स्टुडंट प्रिपेअर करणार आहेत त्यांनी, ओके, मी सांगतोय त्या पद्धतीने सांगतोय त्या मटेरियलचा अभ्यास करा, त्या डेप्थला अभ्यास करा. लास्ट इयर पासून याच्या प्रिव्हियस म्हणजे लास्ट टू लास्ट इयरच्या अगोदर नीट एक्झाम जे आहे ते सीबीएसई कंडक्ट करत होतं. कोण करत होतं? सीबीएसई. आणि लास्ट टू लास्ट इयर पासून एनटीए एक्झाम करते. नीट एक्झाम जे आहे ते एनटीए कंडक्ट करतात. मेन्स एक्झाम देखील एनटीए कंडक्ट करतात. तर प्रिव्हियस एक्झाम जी होती ना ती कम्पॅरेटिव्हली खूप डिफिकल्ट होती, परंतु लास्ट 2 एक्झाम ज्या आहेत त्या एनटीए थ्रू झालेल्या आहेत. एनटीए नॅशनल टेस्टिंग एजन्सी त्या थ्रू नीटची एक्झाम झालेली आहे लास्ट 2 इयर्स. आणि याच्यामध्ये मोस्टली क्वेश्चन इझीच असतात, डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन क्वचितच असतात. हे बघा, फिजिक्स म्हणजे टोटल गव्हर्नमेंट एमबीबीएस ला तुम्हाला ऍडमिशन मिळवायचं असेल तर साधारणपणे किती मार्क्स पाहिजे? तर 550 चं तुमचं सध्या तरी टार्गेट, म्हणजे मोर दॅन 550 मार्क्स तुम्हाला मिळाले पाहिजे. मोर दॅन 550. अँड आउट ऑफ 550 फिजिक्सला किती स्कोर करायला पाहिजे? अप्रॉक्सिमेटली 110 प्लस. 110 प्लस. ओके. आणि 110 प्लस मार्क मिळवणं ना खूप इझी गोष्ट आहे फिजिक्सच्या बाबतीत म्हणायचं झालं तर. फिजिक्स टीचिंग करत असताना, लर्न करत असताना जरी तुम्हाला थोडासा डिफिकल्ट सब्जेक्ट वाटत असला तरी एक्झाम मात्र जाताना इझी जाते. ओके, एवढा प्रॉब्लेम काही येत नाही. म्हणून महत्वाची गोष्ट काय सांगतोय, तुम्ही पेशन्स ठेवा. पेशन्स. ओके, कंटिन्युअसली एफर्ट चालू ठेवा. जेवढं समजतंय ना तेवढं तरी समजून घ्या. डिफिकल्ट वाटतंय ना तर सोडा बाजूला थोडा वेळ, नंतर ज्यावेळी जमेल त्यावेळी बघूया. असं व्हायला नको की डिफिकल्ट वाटायला लागले म्हणून सगळं सोडून दिलंय. असं केलं ना तर प्रॉब्लेम येणार मग पुढे. म्हणजे हे करू का ते करू, एवढा नंतर डोक्यावर ओझं वाटलेलं असते की काहीच करता येत नाही. मग त्याच्यामुळे कंटिन्युअसली एफर्ट चालू करा. जेवढं समजतंय ना तेवढं करा, बाकीचं सोडून द्या. आणि ही जी टेंडन्सी आहे ना ती कंटिन्युअसली चालू ठेवा. शेवटपर्यंत तुमचं प्रिपरेशन होईल बऱ्यापैकी, आणि बऱ्यापैकी तुम्ही मोर दॅन 110 मार्क्स मिळवू शकाल फिजिक्स मध्ये. ओके, so in NEET examination there are total 45 questions will be there. Okay, 45 question. Each question is for 4 marks. हे बऱ्यापैकी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती असतील. And total each question is for 4 marks and total 180 marks are there for the physics, and out of that 180 marks you should get 110 plus. Okay, 110 plus you should get. म्हणजे approximately 26-27 question you should be able to solve out of 45. Out of 45, 27 questions should be compulsory with confidence. Those should be solved, and that is not a big thing. ऑनलाईन क्लास चालू आहेत ना सध्या? माझे ऑनलाईन क्लास चालू आहेत सध्या. ओके, तर ही तर झाली नीटची इन्फॉर्मेशन. मेन्सची इन्फॉर्मेशन जर सांगायची झाली तर पुन्हा एकदा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो. जसं एनटीए जेव्हापासून आलंय ना तेवढी एक्झामची तेवढी डिफिकल्टी लेवल राहिलेली नाहीये. डिफिकल्टी लेवल थोडीशी कमी आलेली आहे, आणि ही तुमच्यासाठी काय आहे, एक महत्वाची अपॉर्च्युनिटी आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे स्कोर करू शकताय. त्याच्यामुळे कुठल्याही सब्जेक्टला अजिबात घाबरू नका. फिजिक्स असू दे, केमिस्ट्री असू दे, मॅथ्स असू दे. पुन्हा एकदा मी सांगतोय काय, जेवढं इझी वाटतंय ना ते व्यवस्थित प्रिपेअर करा. डिफिकल्ट वाटतंय ना ते थोडंसं बाजूला ठेवा, परंतु कंटिन्युअसली पुढे चालत राहा. ओके, नाहीतर डिफिकल्ट वाटलं म्हणून सगळं सोडून दिलं असं मोस्टली फिजिक्सच्या बाबतीत असं होतंय, आणि हे फक्त करू नका. डेफिनेटली फायनल एक्झामला एवढे डिफिकल्ट क्वेश्चन नसतात. कालच्या स्टुडंटच्या नीट एक्झाम झाल्यानंतर रिॲक्शन मी ऐकल्या होत्या. ते स्टुडंट म्हणत होते, सर जेवढा आम्ही केमिस्ट्री जेवढा बायोचा अभ्यास केला होता तेवढा जर थोडंसं फिजिक्सला एफर्ट मी लावला असता
कारण फिजिक्सचा थोडासा मूड गेल्यामुळे फिजिक्सचा आम्ही स्टडीज बंद केला होता. आम्हाला वाटलं फिजिक्स काय जमणारच नाही आणि पेपर निघाला एकदम सोपा. आणि असेच पेपर मोस्टली राहणार आहेत, नीट असू दे नाहीतर मेन्स असू दे, लक्षात घ्या. ओके, थोडक्यात काय सांगायचं आहे, तुमचे एफर्ट्स कंटिन्युअसली चालू ठेवा. इझी पार्ट काही असतोच, डिफिकल्ट पार्ट आहे त्याला रिपिटेशन लागणार आहे, तो थोडासा पार्ट डिफिकल्ट वाटत असला तरी बाजूला ठेवा, कंटिन्यू. ओके, डेफिनेटली तुम्हाला सक्सेस मिळेल. ओके, सो दिस इज एका लेक्चर मध्ये सगळ्या गोष्टी काय आपल्याला डिस्कस होऊ शकत नाही. नेक्स्ट लेक्चर मिळाल्यानंतर आपण आणखी थोडंसं डिस्कस करूया, काय कोणाचे डाऊट वगैरे असले तर. ओके, कुठलीही काळजी करू नका. चाटे क्लास, चाटे समूह कंटिन्युअसली तुमच्या सोबत असणार आहे. फक्त तुमचे एफर्ट्स कुठेही कमी पडू देऊ नका. ठीक आहे, सो दिस इज ऑल फॉर टुडेज लेक्चर ऑफ द फिजिक्स. ओके, बाय, हॅव अ नाईस डे.